रोहिणीजी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात, त्या उद्देशाने टीका टिप्पणी आणि वेगवेगळे मुद्दे आता निघायला पुन्हा एकदा सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी मात्र लोकसभा आणि विधानसभेमध्ये रिहर्सल मतदारांची देखील झालेली आहे की कशा प्रकारे राजकीय पक्ष आपल्या मतांचा त्यांच्या राजकीय फायद्यासाठी वापर करून देतात. अशा वेळेला मतदारांना सामोरं जात असताना मास्टर प्लॅन घेऊन जाणं अत्यंत गरजेचं आहे. विश्वासार्हता राजकीय पक्षांची उरली आहे असं तुम्हाला वाटतं का? एकतर जो मास्टर प्लॅन आहे तो मास्टर प्लॅनच असतो. तो आता मला काही चॅनेलवरती सांगता येणार नाही, पण एक प्रत्येक पक्षाची एक स्ट्रॅटेजी ठरलेली असते. पण आज जी आपण परिस्थिती महाराष्ट्रामध्ये बघतोय की विधानसभेच्या निवडणुकीचा जो तुम्ही उल्लेख केलात त्याच्यामध्ये सरकार आज जे सत्तेमध्ये आहे त्यावेळेस त्यांनी अनेक घोषणा केल्यात, अनेक अशी आश्वासनं दिलेली आहेत की ते पूर्ण करू शकले नाहीयेत आतापर्यंत. त्या घोषणांच्या बाबतीमध्ये आम्ही सरकारला आठवणी करून देतोय. जशी शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे, तुम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार होतात, तुम्ही अंगणवाडी सेविकांना 15,000 देणार होतात, तुम्ही भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करणार होतात. ह्या सगळ्या अनेक घोषणा ज्या तुम्ही त्यावेळेस केल्या होत्या, ह्या सगळ्या घोषणांचं काय झालं? तुम्ही ह्या सगळ्या घोषणा कधी पूर्ण करणार आहात? तुमच्यातल्याच जे सत्ताधारी पक्षातली लोक आहेत तीच आज आपल्याला सांगतायत की ह्या घोषणा आम्ही कधी केल्याच नव्हत्या, असं कुठलं आम्ही वचन दिलंय का? असं कधी दिलंच नव्हतं. म्हणजे ज्या घोषणांच्या जीवावरती तुम्ही निवडून आलायत आता त्याच घोषणांचा तुम्हाला विसर पडलाय. त्याच्यामुळे सरकारी सत्ताधारी पक्षातल्या लोकांवरती मला तरी वाटत नाही जनतेला विश्वास शिल्लक राहिलेला असेल. कारण सगळे प्रलोभनं, सगळे खोटी आश्वासनं देऊन मतं तर मिळवून घेतली आहेत, पण ती आश्वासनं पूर्तता करताना त्यांची दमछाक होते. आणि येत्या निवडणुकामध्ये आमचे सगळे जे काही एजेंडे असतील, हे सत्ताधारी पक्षांनी केलेल्या चुका, त्यांनी दिलेली खोटी आश्वासनं, ते आतापर्यंत जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकीकडे गवगवा करतायत की आम्ही फार विकास केलेला आहे, पण एकीकडे कुपोषित बालकांचा मृत्यू मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये होतो आहे. शेतकऱ्यांचं आत्महत्यांचं प्रमाण हे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आहे. तुम्ही आजही जर डेटा काढला तर दुर्दैव म्हणावं लागेल महाराष्ट्राचं की आपण कृषी प्रधान देशामध्ये राहतो असं म्हणतोय, पण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे कुठे असेल तर महाराष्ट्रामध्ये आहे. अशी परिस्थिती असताना सत्ताधारी असं म्हणूच करू शकतात की आम्ही फार प्रगती करतोय. प्रगती दिसते कुठे? आणि जी प्रगती ते दाखवण्याचा प्रयत्न करताय, कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग, तर समृद्धी महामार्गाला तर खड्डे पडलेत, 2 महिन्याच्या उद्घाटनामध्ये खड्डे पडलेत. तुम्ही मालवणचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केलेला तो कोसळतो. बरं, तुम्ही परत ते सगळं उभं करतात, ते 2च महिन्यामध्ये त्या पुतळ्याच्या आजूबाजूला खड्डे पडतायत. हा तुमचा विकास आहे? ह्याला तुम्ही म्हणणार आहे की आम्ही महाराष्ट्रामध्ये विकास साधलाय? सगळ्या गोष्टी सरकारला याचं उत्तर द्यावं लागणार आहे.